आणि अशी गुलाबी जॅकेट वगैरे घालून मतं मिळतील असं वाटत नाही. त्यांना ज्योतिषाने सांगितलं असं पिंक जॉकेट घालून नवीन स्ट्रॅटेजी असेल त्यांची जिंकण्यासाठी. आता पिंक मे बी लाडकी बहीण सुरू केल्यामुळे त्यांना कलर आवडत असेल म्हणून घालतात. सगळं आता इलेक्शनसाठी चाललेली सगळी ही नाटकं आहेत. कारण लाडली बहिणीचा फायदा घ्यायचा आहे त्यांना. आता इलेक्शन्स येणार आहेत. सगळ्या पक्षांकडून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तयारी करण्यात येते. सध्या अजित पवार आपल्याला पिंक जॅकेटमध्ये फार पाहायला मिळत आहेत. त्यात तुझं काय मत आहे? ते थोडा लोकांचा एक्सप्रेशन आपल्या स्वतःकडे ओढून घेतात की बघा मी चांगला करतोय, मी स्वतः म्हणजे चांगला नेता आहे, अजून काय काय सीट निवडून येण्यासाठी करून अजून थोडा काय काय करतात आहे. बाकी काय मतदारांना आकर्षित करण्यासाठी करतायत असं तुझं म्हणणं आहे? मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय काय करावं लागतं त्यांना, बस एवढं. अजून काय साध्य होणार आहे? नाही काय निवडून येतील अजून काय, बस. थँक्यू. एक मिनिट. तुम्ही प्रश्न विचारणार. सध्या अजित पवार आपल्याला पिंक जॅकेट घालून फार दिसत आहेत. काय मागे याचं कारण असू शकतं? आता इलेक्शन्स येत आहेत. नाही, व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे कोणी काय घालायचं ते त्यांनी ठरवायचं. ते पिंक जॅकेट घालावं किंवा कुठलं घालावं, राजकारणामध्ये ते काय करतायत कॉमन माणूस आम्ही वी कांट से एनिथिंग अबाउट दॅट. थैंक यू. अजित पवार अभी हर जगह हमें पिंक जैकेट पहने हुए दिखते हैं. इसके पीछे का कारण क्या हो सकता है? अभी आने वाले दिनों में इलेक्शंस आने वाले हैं. पिंक जैकेट का तो ढेर सारा इम्पोर्टेंस है और पहले से हिस्ट्री भी है कि इस चीज़ को कई जगह आजमाया जा चुका है. तो पता नहीं उनका क्या इस बार इरादा है, लेकिन हम समझते हैं कि पिंक जैकेट पहनने से उनको कुछ ना कुछ फ़ायदा ज़रूर मिलेगा. और डेफिनेटली वुमेन को और ये करने में अपीज़ करने में, वुमेन को अपलिफ्ट करने के लिए उनका अगर ये इंटेंशन है तो ये अच्छा इंटेंशन है. अगर कुछ और इंटेंशन है तो फिर समझना पड़ेगा कि क्या इंटेंशन है. लेकिन हम जो अभी तक समझते हैं कि उनका यही इंटेंशन होना चाहिए कि एक औरत के एक तबके को अपने तरफ लाया भी जाए और उनके लिए कुछ काम भी किया जाए. थैंक यू. बहुत आजकाल आता सध्या काही येत्या दिवसात इलेक्शन्स होणार आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करतोय, प्रत्येक पक्ष त्यासाठी तयारी करतोय. सध्या अजित पवार सगळीकडे पिंक जॅकेट घालून फिरताना दिसतात. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्याकडे पिंक जॅकेट परिधान केलेलं दिसतं. यावरून तुला काय वाटतं? तर मुळात मला असं म्हणायचं आहे की अजित पवारांच्या पिंक जॅकेटविषयी बोलण्यापेक्षा जर अजित पवारांच्या कार्यक्षमतेवरती बोललं तर खरं तर महत्त्वाचं आहे. कारण की दादाची जी कार्यप्रणाली आहे ही सर्व महाराष्ट्राने अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे. कारण दादा जे काम करतात ते एकदम रोखठोकपणे करतात. मी कुठल्या पक्षाच्या वतीने नाही बोलत आहे की पण सध्यालाच जर दादांनी एखादा पिंक जॅकेट परिधान केलेलं असेल तर त्या जॅकेटविषयी जी चर्चा होते त्या चर्चेविषयी जर बोलायचं झालं तर त्या चर्चेविषयी न बोलता ती दादाची कार्यप्रणाली आहे की येणाऱ्या काळामध्ये ती जर कमी झाली असेल तर त्याविषयी लोकांना बोलावं. आणि पिंक जॅकेटचा मुद्दा असेल तर ज्या ज्या पक्षाची एक स्ट्रॅटर्जी असते, जर समज आपलाही जर पक्ष असता तर कुठल्याही पक्षाची एक स्ट्रॅटर्जी असते की त्याच्यानुसार ते लोक चालत असतात. तर मला वाटतं की दादाच्या पिंक जॅकेटविषयी राजकारण न करता जर तुम्हाला वाटत असेल दादाची जर कार्यप्रणाली थोडी कुठेतरी थांबली असेल, प्रोसेस थोडी हळू असेल तर त्याविषयी बोलावं. आणि दादा एक रोखठोक नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून कितकं जास्त काम जे करता येईल तेवढं जास्त काम करून घ्यावं एवढंच मला वाटतं. पण त्यांची जरी ही स्ट्रॅटेजी असली तरी येत्या इलेक्शन्समध्ये त्याचा कितपत फायदा होऊ शकतो असं तुला वाटतं? तर आत्ता बघता की बारामतीचा पराभव आहे, जे पूर्ण काही राजकारण झाले ते आपण पाहिलेलंच आहे. त्यामध्ये थोडं दादा बॅकफूटवर आलेलं होतं. पण दादासारख्या नेतृत्वाला पुढे करून सर्वसामान्य जनतेने आपलं कार्य हे करून घेतलं पाहिजेत. कारण दादासारखा रोखठोक नेता हा आपल्या मित्रपक्षाकडूनही काम कसं करून घ्यायचं, त्यांच्यावर एकदा त्यांच्यावरती बर्डन न टाकता कसं करून घ्यायचं हे कार्य दादा करू शकतात. त्याच्यामुळं मला वाटतं की लोकांनी दादाला सपोर्ट करावं आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये दादाला असं चांगल्या पद्धतीचं हे द्यावं एवढंच वाटतं मला. थँक्यू. तू
तू अजितदादांचा फॅन असेल तरी चालणार आहे. मी विचारते ना. सध्या इलेक्शनाचे वारे वाहू लागले आहे सगळीकडे आणि सगळे पक्ष चांगल्याने तयारीला लागलेले आहेत. प्रत्येकजण आपापली स्ट्रॅटेजी घेऊन येतोय. अजित पवार सध्या पिंक जॅकेट घालून फिरताना दिसतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. तुला काय वाटतं, काय काय सांगशील तू यावर? मी त्याच्यामध्ये एवढं हे इंटरेस्टिंग नाही आहे म्हणजे असं इलेक्शनच्या याच्यात. ओके, प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी असते, ते त्याच्यानुसार जे पण आहे ते करत आहेत. पण याने फायदा काय होणार असं वाटतं तुला? नाही, ते तेवढी काय आयडिया नाही आहे, फॉलो नाही करत तेवढं पॉलिटिक्सला. मी पण नाही करत. आता इलेक्शन्स आहे, सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत. सध्या अजित पवार प्रत्येक ठिकाणी पिंक जॅकेट घालून फिरताना दिसतात. त्याविषयी तुझं काय मत आहे? नवीन स्ट्रॅटेजी असेल त्यांची जिंकण्यासाठी. आता पिंक मे बी लाडकी बहीण सुरू केल्यामुळे मुलींना पिंक कलर आवडतो म्हणून ते इनिशिएटिव्ह घेऊन पिंक कलर घालत असतील. काही नवीन स्ट्रॅटेजी असू शकतात, सांगू नाही शकत. आज पिंक आहे, उद्या ग्रीन होईल, परवा रेड होईल. त्यांचं काही नक्की नाही. थँक्यू. माझंही तसंच काहीतरी मत आहे त्याच्यासारखंच. नक्कीच ही काहीतरी स्ट्रॅटेजी असेल. अजून ह्याच्या मागे अजून काय मास्टर माइंड असेल हेही सांगता येत नाही. कळेल वेळेनुसारच. अजित पवार आहेत ते शेवटी. थँक्यू, चांगलं बोलला. माहिती आहे ना तुम्हाला. सुरू करा. अजित पवार आता सध्या इलेक्शन्स आहे म्हणून सगळीकडे पिंक जॅकेट घालून फिरताना दिसतात. तुमचं काय मत आहे त्यावर? आता काय मत सांगायचं, हे सगळं आता इलेक्शनसाठी चाललेली सगळी ही नाटकं आहेत, समजलं ना. तो हा ड्रामा चालू आहे. बाकी काय, हे इलेक्शन नंतर सगळं बंद होणार. आणखीन काय सांगू? याचा कितपत फायदा होऊ शकतो त्यांना असं काय वाटतं? सगळ्या जनतेचा कौल उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे. त्यांनी तसं कार्य केलेलं आहे. म्हणून त्यांनी किती नियोजन केले आणि किती काही केले तरी ते लोक येऊ शकत नाही. थँक्यू. आता इलेक्शन येणार आहे आणि सगळेजण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत. सध्या अजित पवार कार्यक्रमांमध्ये गुलाबी जॅकेट घालून दिसतात. काय तुम्हाला वाटतं त्याच्या मागचं नेमकं काय कारण असू शकतं? मतं मिळवण्यासाठी, दुसरं काही नाही. आणि हे सरकार काय फार काळ टिकणार नाही. आणि ते अजित पवारांना सत्तेत त्या बाजूला गेलेले आहेत. पण ते काय निवडून येतील की नाही शक्यता आम्हाला पण वाटत नाही. आणि हे जे लाडकी बहीण लाडका दादा योजना जी काढलेली आहे त्यासाठी ते गुलाबी जॅकेट घालून फिरतात. तर ही योजना डिसेंबरच्या पुढे चालू शकत नाही. या योजनेचा फायदा त्यांना होणार? ह्या योजनेचा फायदा असा कोणा आहे, जवळजवळ 45,000 कोटी रुपये योजनेसाठी पाहिजे. एवढा पैसा कोण उभा करणार? ज्यांना खरोखरची गरज आहे त्यांना तुम्ही लोक काहीच देत नाही आहेत. आणि ज्यांना आज मिळत आहेत त्यांना आणखीन देत आहे. आणि जे काय करत नाही त्यांना तुम्ही देत आहे. ही चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, तुम्हाला कुठलीही योजना करायची असेल तर फुल प्लॅनिंग करून काम करायला पाहिजे. आता जे काही शासकीय कर्मचारी आहेत ज्यांचं जे काही वेतन आहे, म्हणजे वेतनातला जो फरक आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. ते इतके वर्ष आंदोलन करतात, त्यांना अजूनपर्यंत काही मिळालं नाही. परत जे कर्मचारी अजूनपर्यंत परमनंट पण झाले नाही किंवा त्यांचे जे काय वेतन रखडलेली आहेत ती पण अजून मिळाली नाही. काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची वेतनं मिळालेली नाही आहेत. मग आता तो पैसा जर तुम्ही मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून काहीतरी संवंग करत असाल तर ते बरोबर नाही. आणि हे सरकार टिकणार पण नाही. आणि हे 3 ठिकाणचं जे मिळून सरकार झालं आहे, अजितदादा किंवा शिंदे आणि त्याच्याबरोबर भाजपा, फार काळ त्यांचं ते चालणार नाही महायुती सरकारचं, हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. त्यामुळे ह्या गुलाबी जॅकेट घालून फिरा, पिवळ्या रंगाचं जॅकेट घेऊन फिरा किंवा काय रंगाचं जॅकेट घालून फिरा, त्याच्यावर काहीही फरक पडणार नाही. कारण लोक सगळं ओळखतात. ते इंग्लिश म्हटलं ना, पब्लिक आहे सब जानती आहे. पब्लिक सगळंच ओळखते. त्यामुळे याच्यात काही नाही. तेवढंच मला सांगायचं. थँक्यू. खूप आता इलेक्शन्स आहे काही दिवसांमध्ये आणि प्रत्येकजण तयारीला लागलाय. सध्या अजित पवार कार्यक्रमांमध्ये गुलाबी जॅकेट घालून फिरताना दिसतात. प्रत्येक ठिकाणी गुलाबी जॅकेटमध्येच उपस्थित होतात. काय वाटतं, काय असू शकतं यामागचं कारण? राजकारण. लाडली बहिणीचा फायदा घ्यायचा आहे त्यांना. आणि यामुळे काय साध्य होऊ शकतं असं तुला वाटतं? नक्कीच, कारण 50% महिला आहेत. नक्कीच फायदा होणार त्यांना. तर आमच्याकडे तर आमच्या गावामध्ये 15 लाख रुपये मिळाले 400 बायांना. नक्कीच त्या बाया त्यांना सपोर्ट करणार ना.
तर तुला वाटतं ही जी पिंक स्ट्रॅटेजी आहे ही महिला मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवू शकते? हां 100% 100% मॅडम. दादा तुझं काय मत आहे? गुलाबी साडीच आहे. नाही, ठीक आहे, चांगली योजना आहे, बायाचा फायदा होत आहे. आता पाहू, राजकारण आहे की समाजकारण आहे. लाडकी बहीण योजना कशी वाटते? एकदम छान योजना आहे. 1500 रुपये 3000 रुपये महिलांना भेटत आहे. चांगलं आहे, चांगलं काम आहे, कुठंतरी चांगलं आहे. याचा आणि पुढच्या इलेक्शनचा काय वाटतं संबंध आहे? काय काय सांगशील? इलेक्शनचा जुमला वाटते, पण आता योजना चांगली आहे. आता महिलांचे वोट बँक हे ते करण्यासाठी होऊ शकते राजकारण, असं वाटते मला. लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगशील? काय मत आहे तुझं? एकदम चांगली योजना आहे. कारण कसं आहे, आता आम्ही ग्रामीण भागातले आहो. महिलांना 1000 रुपये पण खूप झाले आहेत. 1500 रुपये त्यांना मिळत आहेत, तर नक्कीच त्यांचं आर्थिक स्तर वाढणार मॅडम. थँक्यू. हे कारण काय असू शकतं? नाही ते आम्ही कसं हां तुम्ही हेच बोला, हेच बोला. सध्या अजित पवार गुलाबी जॅकेट घालून दिसतात आपल्याला. आता येणार असेल म्हणून घालतात. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यांना आवड आहे, त्यांना कलर आवडत असेल म्हणून घालतात. त्यात आम्ही काय, ज्याचा त्याचा चॉईस आहे ना, आम्ही काय बोलणार त्याच्यात. त्यांना आवडतं नाही घातला असं मला तरी वाटतं. पण यामागे काय कारण असू शकतं असं वाटतं तुम्हाला? कारण की येत्या काळात इलेक्शन्स आहेत. तर काही पण बोलत असतात, इलेक्शन जवळ आलं आहे, पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना, तो काय घालावं काय घालू नये, कुठचा कलर घालावा, असं माझं स्पष्ट मत आहे. थँक्यू. त्याला तरी याचा राजकीय हे देऊ नये, रंग देऊ नये त्याला. त्या कलरसाठी ते राजकीय रंग देऊ, आता माझं वैयक्तिक मत आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो त्यांना आवडतं म्हणून गुलाबी घातला, ठीक आहे, गुलाबीच ना. हां ठीक आहे, थँक्यू. छान बोललात. त्यांना ज्योतिषाने सांगितलं सर पिंक जॉकेट घालून त्याच्यामुळे ही विधानसभा त्यांना जिंकायची आहे, त्याच्याकरता ते प्रयत्न करत आहेत. त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही फायदा होईल म्हणून. लाडकी बहीण योजनेबद्दल ऐकलं ना पण तुम्ही? हो, कशी वाटते ती योजना? योजना चांगली आहे. मग आता ही जी तयारी सुरू आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे? आता बघूया लोकमत कुठे पेरतोय. थँक्यू. थँक्यू. खूप चांगले बोलले तुम्ही. कारण असू शकतं जे असं कारण म्हणजे काय, महिलांना आकर्षित करण्यासाठी, पण ते चुकीचं आहे. असं म्हणजे मला तरी वैयक्तिक वाटतं हे सगळं राजकारण आहे. आणि अशी गुलाबी जॅकेट वगैरे घालून मतं मिळतील असं वाटत नाही. आता इलेक्शन्स होणार आहेत आणि अजित घालून दिसतात कार्यक्रमांमध्ये, कुठल्या प्रोग्राममध्ये. तुमचं काय मत आहे? त्यात मी काय सांगू शकतो त्याच्यात. त्यांची आवड आहे, जे 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 घालून फिरतात, त्यांना जे छान वाटते ते घालून फिरतात. मी काय सांगू शकतो त्याच्यात. इलेक्शन्स होणार आहे पुढे काही दिवसात. इलेक्शन होणार आहे, त्याची आपले मत आहे काय, त्याप्रमाणे ते